जगातला सर्वात भारी इंजिनिअरिंग मार्वल बघायचं आहे का? आ जाओ, दिखा दूंगा. मित्रांनो, आज आम्ही आलोय तमिळनाडूच्या थंजावरमध्ये. लँग्वेज बॅरियरमुळे आधीच डोक्याचा भुगा झालेला, पण अण्णा लोकांनी आम्हाला समजून घेतलं. स्टेशनवरून चालत आम्ही पोहोचलो वर्ल्ड फेमस बृहदेश्वर मंदिराजवळ. हजारो वर्षांपूर्वी साऊथचे लिजंडरी किंग राज चोळ पहिले यांनी हे मंदिर बांधून घेतलं होतं. ही संरक्षक भिंत तुम्ही पाहताय, ही थंजावरचे मराठा राजे सरफोजी यांनी तयार केली होती आणि त्यांनीच तयार केलेल्या मराठा एंट्रन्स मधून आम्ही बृहदेश्वर मंदिरात एंट्री केली. तुम्ही एक गोष्ट ऐकून चाट पडाल की इथे कुठेच जवळपास ग्रेनाइटचे दगडच नाहीयेत, पण तरी 70 किलोमीटर लांब असलेल्या नार्थामलाई इथून दगड आणले गेले आणि जगातलं सर्वात भारी मंदिर इथे उभारलं गेलं. या गोपुरमच्या भिंतीवर बघा, आपल्याला प्राचीन तमिळ भाषा कोरलेली दिसते. मंदिरात एंट्री केल्यावर पहिली गोष्ट आमच्या नजरेला पडली ती म्हणजे राजे सरफोजी यांचा मराठी भाषेतला शिलालेख. मुळात 25 टनाचा आणि एकाच दगडात कोरलेला नंदी 15व्या शतकातील नायक राजाने बनवला होता, कारण त्याला मूळ नंदी फार छोटा वाटत होता. त्या जागी या राजाने मोठा नंदी बाबा बसवला. हे मंदिर तयार करण्यासाठी 5000 घोडे, 12,000 हत्ती, 50,000 कारागीर लागले आणि फक्त 7 वर्षात हे मंदिर बांधून पूर्ण झालंय. नंदीबाबाच्या बाजूलाच पेरियानाकी अम्मन म्हणजेच पार्वतीचं सुंदर मंदिर आहे आणि याच्यावरती भारी पेंटिंग्स बघताय, या सुद्धा सरफोजी राजे यांच्या काळात काढण्यात आल्या होत्या. आता दुसऱ्या भागाकडे वळूया.